नीतिसूत्रे अध्याय 5 माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे, कारण परस्त्रीच्या ओठातून मध स्त्रवतो. तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते, तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले अधोलोकास लागतात. म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिचे मार्ग डळमळीत आहेत हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझे ऐका. माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे. तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. गेलास तर तुझी अब्रू दुसऱ्यांच्या हाती जाईल आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील. तुझ्या धनाने परके गबर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करीशील. आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानिले. मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही. मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे. तू आपल्याच टाक्यातले पाणी पी, आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावे काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वहावे काय? ते केवळ तुझ्यासाठी असोत. तुझ्याबरोबर दुसऱ्यांना त्यांचा उपयोग न घडो. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्टाईस, रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करीतो. दुर्जनाला त्याची स्वतःचीच दुष्कर्मे पछाडितात. तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो. तो आपल्या अतिमूर्खपणामुळे भ्रांत होतो.